आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। कोट्यावधी रुपयांची नवीन इमारत बांधलेल्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय तथा धर्मादाय आयुक्तालयांच्या कचेरीला जायला रस्ताच नाही। करोडो रुपयांच्या या शासकीय इमारती आहेत आणि त्यांना रस्ताच नसल्यामुळे सर्वच जण वैतागले आहेत। या संदर्भात धर्मादाय आयुक्तांनी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेला वारंवार पत्रे दिली, परंतु महानगरपालिकेने त्यांना केराचीच टोपली दाखवली। शेवटी सार्वजनिक जबाबदारी म्हणून सामाजिक कार्यकर्ते विधिज्ञ महेश धन्नावत यांनी आज जिल्हाधिकारी कचेरीसमोर लाक्षणिक उपोषण केले। त्यांच्या या उपोषणामुळे आता तरी महानगरपालिकेला घाम फुटेल का, पाहूयात। जे सधर्मदाय आयुक्त कार्यालय आहे त्या धर्मदाय आयुक्त कार्यालयाचा जे रस्ता नाही त्यासाठी आज आपण उपोषणाला बसलेलो आहोत। आमच्यासोबत सर्व वकील बांधव आहे। आपली जर भारताची संविधान बघितलं तर उद्देशिका बघितली तर त्या उद्देशिकामध्ये लिहिलेलं आहे की सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अधिवक्त्य, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता मिळवण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करावा। राष्ट्र एकता व एकात्मा आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी हे सर्व आपली उद्देशिका असताना आपण जर बघितले तर मोठे मोठे लोक जे आहे चॅरिटी कमिशनला जे कारणी लोक येतात त्यांच्यासाठीच फक्त तो कार्यालय उघडा आहे असं करण्यासाठीच त्यांनी ते अर्धवट रोड केलेलं नाही। जे सायकलवर येतात किंवा टू व्हीलरवर येतात, पायी येतात, गोरगरीब येतात, अपंग लोक येतात, त्यांना त्या कार्यालयापासून वंचित ठेवावी, त्यांची संस्था नोंदणी करू नये यासाठी तेवढंच रोड त्यांनी बांधलेला नाही। जर बघितलं तर मुख्य रोड पासून तर कॉर्नरपर्यंत रोड नव्हता। आम्ही मानव अधिकार आयोगाकडे धाव घेतली। ते धाव घेतल्यानंतर तिथे अर्धवट रोड तयार करण्यात आला, तोही निष्कृत दर्जाचा आहे आणि त्या पुढचा रोड त्यांनी तयारच केलेला नाही। आज आपण जाऊन पाहिलं तर ते रोड नसल्याने अनेक लोक पडत आहे। या संदर्भात तिथल्या कार्यालयाने सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाला व महानगर आयुक्तांना पत्र सुद्धा दिलेलं आहे। त्या पत्रात त्यांनी असं उल्लेख केलेला आहे की इथे पक्का रस्ता नसल्याने नागरिक, वकील, पक्षकार, कर्मचारी यांना या कार्यालयात येण्या जाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो व येणाऱ्या पावसात चिखलामुळे कार्यालय जवळपास जाणे अशक्य होईल। हा पत्र त्यांनी 20 मार्चलाच दिलं होतं। फोन करत नाहीये। ऍक्च्युअली हा जे रस्ता आहे हा आयुक्त महानगरपालिकाचं काम आहे, कारण जेव्हा ह्या बिल्डिंग परमिशन दिली जाते, कोणती बिल्डिंग निर्माण होते तर त्या बिल्डिंगची परमिशन हे कलेक्टर साहेब देत असतात, म्हणजे आयुक्त साहेब देत असतात। त्यांनी हे पाहावं की तिथे अप्रोच रोड आहे का नाही, ड्रेनेज सिस्टम आहे का नाही, हे सर्व पाहणी केल्यानंतरच तिथली परवानगी दिली जाते। मग जर ही परवानगी एक सामान्य नागरिक घर बांधण्यासाठी तिथे परवानगीसाठी अप्लाय करतो तेव्हा त्यासाठी सर्व काही निष्कर्ष आहे। मग या गव्हर्नमेंट ऑफिसेसला जे करोडो फंड येतात, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर काम करतात, यांना काही निष्कर्ष नाही का? अप्रोच रोड आधी बघायला हवं होतं, रस्ता निर्माण झाला का नाही ते पाहणे गरजेचं होतं। आधी रस्ता मग कार्यालय हे धोरण राज्यभर राबवणे गरजेचं आहे, कारण असे अनेक कार्यालय जे बनून करोडो रुपये खर्च होतात त्यावर पण ते रस्ता अभावी चालू होत नाही। आमची अशी मागणी आहे की हा रस्ता तर आधी पावसाला पाण्याचे दिवस आहे। आपण बघितलो की एकीकडे मुख्यमंत्री साहेब सांगतात की महिलांनी पुढे यावं, महिला सबलीकरण करावं, महिला नोंदणी, संस्था नोंदणी कसे करणार, महिला पुढे कसे येणार। परत ज्या गोरगरीब लोक आहेत त्यांना धर्मदाय कार्यालयात हॉस्पिटल भेटत नाही, त्यांना सुद्धा कार्यालयात जाण्यासाठी किंवा त्या संदर्भात तक्रार करण्यासाठी जावं लागतं, पण हा रस्ताच नसल्याचा ते तक्रार कुठे देणार? त्या लोकांना सुद्धा धर्मदाय कार्यालयापासून वंचित ठेवण्यासाठी हा उपक्रम आहे। तर आम्हाला अशी आशा आहे की आज हा लक्षणीय उपोषण आहे, हा नंतर तीव्र असं हे धोरण घेणार आहोत। परत रस्ता आधी रस्ता मग इमारत ही संकल्पना महाराष्ट्रावर राबवावी आणि देशाभरात राबवणे गरजेचं आहे, नाहीतर आपलं टॅक्स पेअर आहे त्यांचा पैसा वेस्ट जात आहे। आपण एक जर गरीब माणूस बघितलं तो सुद्धा एक टॅक्स पेअर आहे, कारण तो बिस्किटचा पुडा घेतो तेव्हा तो टॅक्स भरत आहे। त्यामुळे सर्वांनी याकडे लक्ष देणे गरजेचं आहे।